नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। खबर नासिक से है, जहां शिवसेना ठाकरे गुट का एक दिवसीय निर्धारक शिविर बुधवार 16 अप्रैल को नासिक के गोविंद नगर स्थित मनोहर गार्डन लॉन में आयोजित किया जाएगा। ठाकरे गुट के प्रमुख उद्धव ठाकरे शिविर का मार्गदर्शन करेंगे और युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिविर का उद्घाटन करेंगे। शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने जानकारी दी है कि इस शिविर में हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे का एक अनसुना भाषण दिखाया जाएगा। संजय राउत ने कहा कि राहुल गांधी द्वारा नरेंद्र मोदी की आलोचना करने के तुरंत बाद नेशनल हेराल्ड की संपत्ति जब्त कर ली गई। नेहरू ने इस अखबार की शुरुआत की थी। ऐसी कार्यवाही आलोचना के तुरंत बाद होती है। दाऊद इब्राहिम की संपत्ति को क्लीन चिट देना। संजय राउत ने यह भी कहा कि अमित शाह ने छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया है और एक ही वाक्य में शिवाजी का उल्लेख किया। मोदी पर आरोप लगाते हुए राउत ने कहा कि मोदी इतिहास के विद्वान नहीं है। मोदी एक भी किताब नहीं पढ़ते। मोदी को टेलीप्रॉम्प्टर देकर पढ़ने की आदत है। राउत ने सवाल उठाया कि क्या दाऊद इब्राहिम को भी भारत लाया जाएगा, जैसे मेहुल चौकसी को भारत लाया जा रहा है। अमेरिकी खुफिया एजेंसी के दावे की ओर इशारा करते हुए उन्होंने सवाल उठाया कि कैसे ईवीएम मशीनों को हैक किया जाता है और परिणामों में हेरफेर किया जाता है। संजय राउत ने बीजेपी को घेरते हुए बड़े मुद्दों का जिक्र किया। सुनिए। केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं। मोदींना इतिहासच माहित नाही। मोदी हे कधीही इतिहासाचा अभ्यासक नव्हते। मोदींचा स्वातंत्र्य लढ्याशी कधी संबंध नव्हता। मोदींनी जर एखादं पुस्तक कुठलं पूर्ण वाचलं असेल तर मला सांगावं। टेलीप्रॉम्प्टरवरची भाषणं वाचणं म्हणजे इतिहास नाही। स्वतः पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर यांना कायदेमंत्री म्हणून आमंत्रित केलं होतं आणि घटना समितीचे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं आमंत्रित केलं होतं। इतकंच नव्हे, जेव्हा त्यांचा पराभव झाला घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्यांना त्या समितीवरती आणलं। त्यांना इतिहास माहित नाही या भाजपच्या लोकांना, आणि लोकांना रेटून खोटं ऐकण्याची त्यांनी सवय लावलेली आहे। नाशिक आणि रायगडचे मंत्री अपेक्षा होती, तसं काही झालं नाही। काही नाही, मोदक खाऊन निघून गेले। लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं, पण मी तसं मानत नाही, कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहेत। घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल, पण बाहेर कुठं असेल मला माहित नाही। त्यांच्या सरकारमध्ये 3 पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे। मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या होत्या। एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसतील। बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, मार्क दिस वर्ड। कॅबिनेटमध्ये मारामाऱ्या होत्या। यापुढे निवडणुकांमध्ये आपला काय स्टँड असेल? नाही, तुलसी गॅबार्ड ज्या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख आहेत, इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख आहेत, अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत त्या। म्हणजे आपल्याकडे अजित डोवाल आहेत त्याप्रमाणे त्या तिकडे आहेत। आणि तुलसी गवाडला नरेंद्र मोदी यांनी मधल्या काळामध्ये कुंभनंतर गंगाजलाचं एक भेट दिलं होतं ना, कलश। ते जेव्हा अमेरिकेला गेले होते तर चित्र पहा आपण, या तुळशीबाईंना, कमळाबाईनं ते गंगाजळ कुंभात भरून दिलं होतं। त्याच्यामुळे बहुतेक त्या बाईंना बुद्धी झाली खरं बोलण्याची गंगेमुळे, आणि त्यांनी खरं सांगून टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकले। ईव्हीएम मधला घोटाळा हे पहिलं कारण, आणि ईव्हीएम हायजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आणि ईव्हीएम मुळे निकाल फिरवले जाऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितलंय। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आहेत, हरियाणामध्ये जे निकाल आहेत आणि दिल्लीमधले जे निकाल आहेत हे बोगस आहेत, हे या तुळशींच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे। मुंबईतला टँकर चालकांचा संप मागण्याची कारवाई नागपूर असेल, नाशिकमध्ये देखील असेल कारवाई होत नाही पाहिजे। आता हा विषय त्या विभागातल्या नेत्यांनी उचलायला पाहिजे। विषय समजून घेतलं ते बोलून चला, थँक्यू। साहेब, देशपांडे म्हटले की बाटा ही भियांची ढ टीम आहे। तुमच्या महापालिकेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढली, त्यावेळेला का नाही? कोणताही प्रश्न कोणी उचलतो आणि आम्ही उत्तर द्यावा अशी आपली अपेक्षा असेल तर आपण ती चूक करतो। शिवसेना बघा, एक असं आहे की हे कोण जे गृहस्थ आहेत
त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, मोदींबरोबर आहे. मोदी आणि शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो. जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करतायत, चाटुगिरी करतायत, त्याने प्रश्न निर्माण करावेत हे आश्चर्य आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणं हा काही गुन्हा नाही. ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत, गुजरातमधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत, बेळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोशीने प्रयत्न करत आहोत. दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा चालवायचा प्रयत्न करत आहोत. शेवटी आम्ही किती प्रयत्न करतोय मराठी शाळांसाठी. आता हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाही आहेत ना. या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत. त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. हे जे म्हणून ते त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे, माती खाण्यासारखी झाली आहे ना, ते माती खातात ते त्यामुळेच खात आहेत. मध्ये शिवसेना लक्ष घालते. कालच माननीय आदित्य ठाकरे यांनी सगळी एक बैठक घेऊन त्या संदर्भात काही सूचना केल्या. थँक्यू. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. गुजरात हे उडता गुजरात झालंय, तुम्हाला माहिती आहे का? गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात झालेलं आहे आणि जगाला ज्ञान शिकवत आहे. गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभरात जातो. नाशिकमध्ये येणारं ड्रग सुद्धा गुजरातमधनं येत आहे. मी वारंवार सांगितलेलं आहे. संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे, मोदींच्या लाडक्या, त्याचा वापर होतो. मोदी असं म्हणताय. नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट. इस खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.